आपण समजून घेऊया ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार. ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे ज्याचं नाव आहे बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. आता बखरमध्ये कसलं वर्णन असते? बखरमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया आणि थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन केलेलं असते. कशामध्ये? बखरमध्ये. कशाविषयी लेखन? शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया आणि थोर पुरुषांची चरित्रे. मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. मराठीमध्ये आपण विचार केला तर विविध प्रकारच्या बखरी आपल्याला उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाची बखर आहे सभासद बखर. सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली आहे. सभासद बखर याचे लेखक कोण आहेत? तर कृष्णाजी अनंत सभासद. एक महत्त्वाची मराठीतली बखर आहे आणि या बखरीमध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत ही बखर लिहिलेली आहे. या बखरीचा कालखंड लेखनाचा तो आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमधला. आणि या बखरीमध्ये कोणाविषयी लिहिलेली आहे माहिती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयी. कोणती बखर? सभासद बखर. दुसरी मराठीतील एक महत्त्वाची बखर आहे भाऊसाहेबांची बखर. आता भाऊसाहेबांची बखर जी आहे ती पानिपतच्या लढाईवरती आहे. म्हणजेच या बखरीत पानिपतच्या लढाईचं वर्णन आहे. कोणत्या बखरीमध्ये? भाऊसाहेबांची बखर. दुसरी एक मराठीतील महत्त्वाची बखर आहे होळकरांची कैफियत. ही जी बखर आहे त्याच्यामध्ये होळकरांचं जे घराणे, त्या घराण्याविषयी माहिती आहे. होळकरांच्या घराण्याचं जे योगदान आहे त्याविषयी माहिती आहे. कोणत्या बखरीत? होळकरांची कैफियत या बखरीमध्ये. ह्या ज्या बखरी आहेत त्या बखरींचे अनेक प्रकार पडतात. त्यातला एक प्रकार आहे चरित्रात्मक बखर. दुसरा आहे वंशानुचरित्रात्मक बखर. तिसरा आहे प्रसंग वर्णनात्मक बखर. चौथा आहे पंथीय बखर. पाचवा आहे आत्मचरित्रपर बखर. सहावा आहे कैफियत बखर. सातवा आहे पौराणिक बखर आणि आठवा आहे राजनीतीपर बखर. असे अनेक प्रकार बखरींचे आहेत. आणि बखर ही ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ याविषयी आपण अभ्यास करूया. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात कोणाच्या राजवटीत झाली? तर ब्रिटिशांच्या राजवटीत झाली. कोणत्या शतकात? 20व्या शतकात पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक जे आहेत ते आहेत अलेक्झांडर कनिंगहॅम. अलेक्झांडर कनिंगहॅम कोण? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक. कोण आहेत ते? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक. कोण? अलेक्झांडर कनिंगहॅम. आता यांच्या देखरेखीखाली काय झालेले?
अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेलेले आहे. भारतातील जे अनेक प्राचीन अशी स्थळं होती महत्त्वाची, त्या स्थळांचं उत्खनन केलं गेलं. त्यासाठी त्यांनी जी स्थळं निवडलेली आहेत ती प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेली. त्यांच्यानंतर म्हणजे अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्यानंतर पुढे जॉन मार्शल हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक झाले. अलेक्झांडर कनिंगहॅमच्या नंतर कोण? जॉन मार्शल. आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. आता ही जी हडप्पा संस्कृती सापडली तर त्याच्यानुसार भारतीय संस्कृतीचा इतिहास जो आहे तो इसवी सणापूर्वी 3ऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो असं म्हणता येईल. कशावरून? हडप्पा संस्कृतीच्या अभ्यासावरून. हडप्पा संस्कृती कोणाच्या काळामध्ये सापडली? जॉन मार्शल यांच्या. जॉन मार्शल कोण? तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक कोण? अलेक्झांडर कनिंगहॅम. आपण पाहत आहोत आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेले. सुरुवातीला कोणत्या अधिकाऱ्यांनी? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी. कोणासंबंधी लेखन केलं? भारतीय इतिहासासंबंधी. परंतु त्यांनी जे लेखन केलेले भारतीय इतिहासाचं, त्यांच्या लेखनावर म्हणजेच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लेखनावर वसाहतवादी धोरणाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. कोणाच्या लेखनावर? ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या इतिहास लेखनावर, भारतीय इतिहास लेखनावर कोणाचा प्रभाव दिसतो? ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा. आता भारतीय इतिहासासंबंधी लेखन करणारे जे काही ब्रिटिश अधिकारी आहेत तर त्यांच्यामध्ये एक आहेत जेम्स मिल. यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, हा भारतीय इतिहासावर लिहिलेला ग्रंथ आहे. कोणाचा? जेम्स मिल यांचा. कोणता ग्रंथ? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. आणि या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. कधी प्रसिद्ध झाले? 1817 साली. कोणत्या ग्रंथाचे? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. लिहिला कोणी हा ग्रंथ? जेम्स मिल याने. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ब्रिटिश इतिहासकाराने लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याचा हा जो ग्रंथ आहे त्याचा म्हणजे जेम्स मिलचा, त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. कोणाच्या लेखनामध्ये? जेम्स मिल याच्या. त्यांनी लिहिलेलं जे लेखन आहे ते वस्तुनिष्ठ नाही आहे. त्याचबरोबर त्याचा जो भारतीय इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पूर्वग्रह दूषित आहे. आता दुसरे जे इतिहास लिहिणारे आहेत ते आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्याने 1841 मध्ये भारतीय इतिहासावर ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया.
जेम्स मिलचा ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. आता हे जे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आहेत हे मुंबईचे गव्हर्नर होते. कोण? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन मुंबईचे गव्हर्नर होते आणि त्यांनी भारताच्या इतिहासावरती ग्रंथ लिहिला द हिस्ट्री ऑफ इंडिया.